Next point is sonometer. Let us observe this diagram. A sonometer consists of a hollow rectangular wooden box called the sound box. सोनोमीटर जे असा पोकळ रेक्टँग्युलर ब्लॉक असतो लाकडी, तर ह्या डायग्राम मध्ये पण आहे. साऊंड बॉक्स म्हणतो आपण याला. ह्या इथं पण ॲनिमेशन मध्ये पण दाखवलेला लाकडीचा हा लाकडाचा हा बॉक्स आहे, त्याला आपण साऊंड बॉक्स म्हणतो. There are two bridges P and Q along the width of the box which can be moved parallel to the length of the box. तर दोन ब्रिजेस आहेत P and Q. तेव्हा इथं A आणि B दाखवल्या डायग्राम मध्ये हे P and Q आहे, तिथं साईडला P and Q लिहिलेलं आहे. इथं हे P and Q हे दोन ब्रिजेस आहेत, इथं पण आहेत बघा. हा P आहे, हा Q आहे. हे दोन ब्रिज आहेत आणि हे दोन ब्रिज आपण जे आहेत, ही जी वायर आहे ह्या वायरला पॅरल इकडे इकडे आपण हे मुवमेंट करू शकतो, मूव्ह करू शकतो. हे दोन ब्रिज आहेत, हे इकडे असे मुवमेंट करू शकतो आपण. इथं मुवमेंट केलं इथं हे दोन ब्रिज आपण असं मुवमेंट करू शकतो. हे दोन P and Q ब्रिजेस आहेत. A metal wire is fixed at one end and its other end passes over a pulley and slotted weights attached to the free end of wire. तर यामध्ये मेटल वायर इथून मेटल वायर ही स्ट्रेच करून बांधले असते. वन एंड याचं इथं फिक्स केलेलं आहे. अदर एंड जे आहे, अदर एंड ही पुलीवरून इकडे पास होऊन इकडं स्लॉटेड वेटला अटॅच केलं. इथं डायग्राम मध्ये दिसतं इथं ह्या हुकला फिक्स केलेलं आहे वन एंड. अदर एंड जे इकडे ह्या पुलीवरून जाऊन खाली इकडं त्याला स्लॉटेड वेट अटॅच केलेलं आहे, ह्या डायग्राम मध्ये दिसतंय. By changing the weights, the tension in the wire can be varied. आता हे जे स्लॉटेड वेट अप्लाय केलं आपण, हे स्लॉटेड वेट जर आपण चेंज केलं तर ऑटोमॅटिकली ह्या वायर मधलं टेन्शन पण चेंज होतं. म्हणजे आपण हे स्लॉटेड वेट जे आहेत, वेट चेंज करून आपण ह्या वायरचं टेन्शन आपण चेंज करू शकतो. इथं दाखवलं ॲनिमेशन मध्ये ही वायर आहे, इकडे हे स्लॉटेड वेट्स आहेत. हे स्लॉटेड वेट बदलले तर ह्या वायरचं टेन्शन पण चेंज होतं. The movable bridges allows us to change the vibrating length AB of the wire. दोन ब्रिजेस आहेत इथं, हे ब्रिजेस हे मुव्हेबल ब्रिजेस आहेत. हे मूव्ह केल्यानंतर ह्यामधली लेंथ चेंज होते, आपण लेंथ ही चेंज करू शकतो. दोन ब्रिज मधले हे ब्रिजेस मूव्ह करून. हे ह्या सोनोमीटरचं कन्स्ट्रक्शन आहे, असं रचना असते. व्हेरिफिकेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. आता आपण फर्स्ट लॉ जे हा व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचा पाहायचा आहे, त्यासाठी परत हे सेम आपण सोनोमीटर कन्सिडर केलेला आहे. A suitable tension T is applied to wire by placing slotted weights on hanger. आता आपण इकडचे हँगर जे आहे, हँगरला स्लॉटेड वेट अप्लाय केल्यानंतर ऑटोमॅटिकली ह्या वायरवरती टेन्शन येतं. हे टेन्शन आपण फिक्स ठेवलं. A light paper rider is placed on the wire midway between the bridges. आता दिसत डायग्राम मध्ये दिसतंय बघा, इथं मिडवेला एक पेपर रायडर ठेवलाय, पेपर ठेवलाय ह्या वायरवरती. The stem of vibrating tuning fork is held in contact with the sonometer box. आता इथं या डायग्राम मध्ये दाखवले बघा, हा ट्युनिंग फोर्क जे आहे, हा ट्युनिंग फोर्क आपण हे ट्युनिंग फोर्क मधला एक ट्युनिंग फोर्क आपण व्हायब्रेट करून एक्साइट करून हा ट्युनिंग फोर्क ह्या वायरवरती इथं ठेवला तर by changing distance between the bridges without disturbing paper rider, frequency of vibration of wire is exactly equal to the frequency of tuning fork. The wire vibrates with maximum amplitude and the paper rider is thrown off. आपण इथं ट्युनिंग फोर्क जे आहे, हा ट्युनिंग फोर्क घेऊन आपण काय केलं, व्हायब्रेट करून एक्साइट करून आपण हे वायरजवळ ठेवलं आपण इथं. तर ज्यावेळी ह्या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आणि ह्या वायर जे आहे, वायरची फ्रिक्वेन्सी, वायरची ही फ्रिक्वेन्सी आहे P आणि Q जे हे ब्रिजेस आहेत, ह्या ब्रिजेस मधली फ्रिक्वेन्सी ही आपण ब्रिजेस हे कमी जास्त डिस्टन्स करून आपण हे ब्रिजेस मुवमेंट केले, त्यावेळी ज्यावेळी ह्या वायरची फ्रिक्वेन्सी ट्युनिंग फोर्क इतकी होईल, त्यावेळी काय होईल, रेझोनन्सनं ही वायर जे आहे मॅक्झिमम अँप्लिट्यूडनं व्हायब्रेशन होईल आणि त्यावेळी हा पेपर रायडर खाली पडेल. पेपर रायडर हा खाली पडला, याचं इंडिकेशन काय आहे, तर ही वायर मॅक्झिमम अँप्लिट्यूडनं व्हायब्रेशन झालेली आहे. आणि मॅक्झिमम व्हायब्रेशन झाल्या म्हणजेच काय, तर ह्या वायरची फ्रिक्वेन्सी आणि ह्या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी मॅच झालेली आहे, त्यावेळीच रेझोनन्स होतो आणि पेपर रायडर खाली पडतो. In this way, a set of tuning fork having different frequencies N1, N2, N3, so on are used and corresponding vibrating length of wire are noted as L1, L2, L3 and so on by keeping the tension constant. आता असे आपण ही एका ट्युनिंग फोर्कची आपण फ्रिक्वेन्सी घेतली, नंतर असे वेगवेगळ्या प्रकारचे ट्युनिंग फोर्क आपण वापरले ज्यांची फ्रिक्वेन्सी N1, N2, N3 आहे. असे नेक्स्ट ट्युनिंग फोर्क घेऊन आपण ही जी दोन ब्रिजेस आहेत P आणि Q,
तर याच्यामधली लेंथ चेंज करून आपण ह्याला ज्यावेळी ही मॅक्झिमम व्हायब्रेशन होईल ती लेंथ आपण चेक केली, त्या लेंथ आलेल्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी N1 ला L1, N2 ला L2, N3 ला L3 like this. Then we will observe that N1 L1 equal to N2 L2 equal to N3 L3 equal to so on constant for constant value of tension T and mass per unit length M. ज्यावेळी आपण इकडचं वेट आपण चेंज नाही करत त्यावेळी टेन्शन नाही बदलत, आणखी वायर आपण किंवा स्ट्रिंग आपण बदलले नाही तर हिचं मास पर युनिट पण बदललेलं नाही. त्यामुळे M आणि L इथं कॉन्स्टंट ठेवले आहेत आणि M आणि L कॉन्स्टंट ठेवल्यानंतर इथं N1 L1 इक्वल टू N2 L2 इक्वल टू N3 L3 म्हणजेच काय N proportional to 1 by L1, that is N1 proportional to 1 by L1 means inversely proportional to length, N2 inversely proportional to L2, N3 inversely proportional to L3 like this. NL equal to constant म्हणजेच काय N inversely proportional to length, that is fundamental frequency inversely proportional to length when tension and mass per unit length are constant. Hence this first law is verified. NL equal to constant, that is N proportional to 1 by L if T and M are constant. This is first law and this first law is verified here. Next one is verification of second law of vibrating string. Again consider this solenoid. The vibrating length L of the given wire of mass per unit length M is kept constant for verification of second law. आता आपण सेकंड लॉ व्हेरिफिकेशन करण्यासाठी व्हायब्रेटिंग लेंथ आणि मास पर युनिट लेंथ जे आहे कॉन्स्टंट ठेवायचं आहे. म्हणजे ह्या दोन ब्रिज मधले जे अंतर आहे हे दोन ब्रिज मधलं अंतर फिक्स ठेवायचं आहे, दॅट इज व्हायब्रेटिंग लेंथ. आणखी मास पर युनिट लेंथ ऑफ द वायर म्हणजे वायर किंवा स्ट्रिंग जे आहे कॉन्स्टंट ठेवायचं, हे बदलायचं नाही. इथं आपल्याला टेन्शन बदलायचं आहे. मग टेन्शन आपण यामधले लावलेले जे स्लॉटेड वेट जे आहेत हे वेट चेंज केले की ऑटोमॅटिकली टेन्शन चेंज होतं. बाय चेंजिंग द टेन्शन द सेम लेंथ इज मेड टू व्हायब्रेट इन युनिसोन विथ डिफरंट ट्युनिंग फोर्स ऑफ व्हेरियस फ्रिक्वेन्सीज. आपण आता इथं सेमच एकाच लेंथला आपण इकडे मास बदलून वेगवेगळ्या ट्युनिंग फोर्ससाठी आपण ही लेंथ आपण युनिसोन केली. युनिसोन म्हणजे काय, एकाच प्रकारची फ्रिक्वेन्सी ह्या दोन ब्रिज मधली जी वायर आहे त्याची फ्रिक्वेन्सी आणि ट्युनिंग फोर्सची फ्रिक्वेन्सी मॅच होईल, त्यावेळी रेझोनन्स होईल आणि मॅक्झिमम अँप्लिट्यूडनं ही वायर व्हायब्रेट होईल आणि ट्युनिंग हे पेपर रायडर खाली पडेल. त्यावेळी आपण त्या लेंथ घेतल्या, या लेंथ ही कॉन्स्टंट असते इथं. तर करस्पॉन्डिंग आपण टेन्शन जे आहे तिकडं जे अप्लाय केलेले स्लॉटेड वेट जे आहेत ते अप्लाय केलं, त्याच्यामध्ये येणारं टेन्शन टी जे आहे मास इंटू ग्रॅव्हिटी यावरून आपण टेन्शन काढलं आणि करस्पॉन्डिंग जे फ्रिक्वेन्सी आपण घेतलेल्या होत्या त्या टेन्शनसाठी पहिल्या फ्रिक्वेन्सीला N1 त्यावेळी करस्पॉन्डिंग टेन्शन जे होतं T1, नेक्स्ट पुढची फ्रिक्वेन्सी N2 करस्पॉन्डिंग टेन्शन T2, असं आपण प्रत्येक वेगवेगळ्या वेटसाठी म्हणजेच काय टेन्शनसाठी फ्रिक्वेन्सी पाहिल्या चेक केल्या ह्या. तर N1 बाय रूट T1, N2 बाय रूट T2, N3 बाय रूट T3 असे पुढच्या हायर फ्रिक्वेन्सी हा जे रेशो आहे हा ऑलवेज कॉन्स्टंट येतो, दॅट इज कॉमन N बाय रूट T इज कॉन्स्टंट. That is from this equation N proportional to root T if L and M are constant. This is the second law of vibrating string. आपण second law fundamental frequency directly proportional to under root of tension when length and mass per unit length are constant. हा law of tension आहे. हा law of tension इथं व्हेरीफाय झालेला आहे कारण इथं N जे आहे N proportional to T आलेला आहे, म्हणजे टेन्शन बदलल्यानंतर फ्रिक्वेन्सी बदलते आहे. ज्यावेळी लेंथ आणि मास कॉन्स्टंट आहेत ते आपण इथं चेक केलं, लेंथ कॉन्स्टंट ठेवलंय, मास पण इकडे आपण ह्या वायरचं जे मास पर युनिट लेंथ जी लिनियर डेन्सिटी आहे ती कॉन्स्टंट ठेवली आहे. फक्त इकडचं टेन्शन बदलल्यानंतर ऑटोमॅटिकली फ्रिक्वेन्सी पण चेंज होते ट्युनिंग फोर्सची. इथं प्रत्येक वेगवेगळे ट्युनिंग फोर आपण वापरले आहेत, त्यामुळं सेकंड लॉ जे आहे तर सेकंड लॉ पण इथं व्हेरीफाय झालेला आहे. नेक्स्ट वन इज व्हेरिफिकेशन ऑफ थर्ड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. आता व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचा पण थर्ड लॉ इथं आपण व्हेरीफाय करायचा आहे. अगेन कन्सिडर दिस सोनोमीटर. In this case, for verification of third law of vibrating string, two wires having different masses per unit length M1 and M2 that is linear densities are used. इथं आपण दोन वेगवेगळ्या मास पर युनिट लेंथच्या वायर आपण वापरल्या, ज्याची मास पर युनिट लेंथ M1 आहे पहिल्याची, दुसऱ्या वायरची मास पर युनिट लेंथ M2 आहे. अशा दोन वेगवेगळ्या वायर वापरायच्या आहेत. The first wire is subjected to suitable tension and made to vibrate in unison with given tuning fork. पहिल्यांदा आपण पहिली वायर वापरली, इकडं वेट हँगर जे आहे वेट हँगरला आपण वेट अटॅच केलं, त्यामुळे टेन्शन यावरती काहीतरी अप्लाय झालेलं आहे. नंतर आपण ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट केला, आणखीन इथं ठेवला, तर ह्या दोन ब्रिज जे आहेत हे दोन नाईपेजेस आहेत
यामधला डिस्टन्स चेंज केलं आणि ज्यावेळी ह्या वायरची फ्रिक्वेन्सी आणि ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी सेम होईल त्यावेळी मॅक्झिमम ऑसिलेशन्स होतील या वायरची, व्हायब्रेशन्स होतील आणि रेझोनन्स होऊन हा पेपर रायडर खाली पडेल. त्यावेळीची लेंथ आपण मेजर केली L1. द व्हायब्रेटिंग लेंथ is noted L1 using the same fork. The second wire is made to vibrate under the same tension and the vibrating length L2 is determined. आता परत ट्युनिंग फोर्क तोच आहे, सेम टेन्शन आहे, पण आपण इथं वायर दुसरी घेतली आणि परत आपण हे ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट करून इथं ठेवला आणि ज्यावेळी पेपर रायडर फॉल होईल त्यावेळीची लेंथ परत मेजर केली, ती L2 कन्सिडर केली. तर thus the frequency of vibration of the two wires kept same under same applied tension. It is found that आपण जर टेन्शन कॉन्स्टंट ठेवलं, फ्रिक्वेन्सी पण ट्युनिंग फोर्कची कॉन्स्टंट ठेवली तर आपलं असं लक्षात आलं की पहिल्या वेळची लेंथ आणि पहिलं जे मास पर्यंत लेंथ आहे वायरचं ह्यांचं प्रोडक्ट L1 अंडर रूट M1 इक्वल टू L2 अंडर रूट M2 हा प्रोडक्ट हा नेहमी कॉन्स्टंट येतो, दॅट इज L अंडर रूट M इज इक्वल टू कॉन्स्टंट. बाय फर्स्ट लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग N इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. तर फर्स्ट लॉ अनुसार L लेंथ जे आहे ही लेंथ इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. Therefore we get that N proportional to 1 upon root M if T and L are constant. This is the third law of vibrating string. आता यावरून आपण असं सांगू शकतो की N inversely proportional to under root mass per unit length, that is linear density, when T and L are constant. This is third law of vibrating string and this third law is here verified. In this way law of vibrating string are verified by using sonometer. आपण ह्या सोनोमीटर यूज करून आपण लॉ ऑफ स्ट्रिंग जे तिन्ही लॉ आपण इथं व्हेरीफाय केलेले आहेत. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.